नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर घेऊन आलेलो आहोत. ज्या सणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता अखेर महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तुमच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले का नाही हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. पण थांबा, अनेक महिला अशा आहेत ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही. तर लाखो महिलाही अशाही आहेत ज्यांचे फॉर्म मंजूर झाले होते तरीही अजून खात्यात 1 रुपयाही आलेला नाही. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. त्या म्हणजे ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी लगेच कोणत्या 3 गोष्टी करायच्या आहेत आणि ज्यांना पैसे मिळाले त्यांनी पुढे काय करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही छोटी चूक तुम्हाला या योजनेच्या लाभापासून दूर ठेवू शकते. चला तर मग सुरू करूया. तर सर्वात आधी बोलूया त्या भगिनींबद्दल ज्यांचे फॉर्म मंजूर दाखवत आहेत पण बँक खात्यात अजून पैसे आलेले नाहीत. तर बहिणींनो, अजिबात घाबरून जाऊ नका. तुमचे पैसे कुठेही गेलेले नाहीत. पैसे न मिळण्यामागे काही तांत्रिक कारण असू शकतात. त्यासाठी तुम्हाला लगेच खालील गोष्टी तपासायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे फॉर्मचे स्टेटस. सर्वात आधी नारी सुख शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा आणि तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. तिथे अप्रूव्ह असं लिहिलेलं आहे की नाही हे खात्री करून घ्या. जर तिथे पेंडिंग किंवा डिसअप्रूव्ह असेल तर आधी तो प्रॉब्लेम सोडवावा लागेल. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, बँक खाते आधार लिंक आहे का. लक्षात घ्या, या योजनेचे पैसे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पाठवले जात आहेत. याचा अर्थ असा की तुमचे पैसे त्याच बँकेत जातील जी बँक तुमच्या आधार कार्डाशी लिंक आहे. बऱ्याचदा महिलांचे बँक खाते चालू असते पण ते आधार सीडिंग नसते. त्यामुळे लगेच तुमच्या बँकेत जा आणि आधार सीडिंग करून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे बँक खाते सक्रिय आहे का. काही महिलांची बँक खाती बऱ्याच महिन्यापासून व्यवहार न केल्यामुळे डॉर्मंट म्हणजेच बंद किंवा गोठवली जातात. तुमच्या खात्यावर KYC अपडेट आहे का हे बँकेत जाऊन नक्की तपासा. आणि चौथी गोष्ट, सरकार एकाच वेळी करोडो महिलांच्या खात्यात पैसे पाठवत आहेत. त्यामुळे सर्वांना एकाच दिवशी पैसे मिळतील असं नाही. हे पैसे टप्प्याटप्प्याने पाठवले जाते. जर तुमचे सर्व पेपर्स आणि बँक खाते व्यवस्थित असेल तर पुढील 24 ते 48 तासात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आता वळूया आपल्या त्या भाग्यवान बहिणींकडे ज्यांच्या मोबाईलवर 1,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे. तुमचे मनापासून अभिनंदन. पण पैसे मिळाले म्हणजेच तुमचं काम संपलं असं नाही. तुम्हाला सुद्धा काही गोष्टी काळजीने घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट, अधिकृत खात्री करा. फक्त मोबाईलवर आलेले SMS वर विश्वास ठेवू नका. अनेकदा फेक खोटे SMS सुद्धा येऊन जातात. त्यामुळे तुमच्या बँकेच्या ATM वर जाऊन पासबुक प्रिंट करून किंवा मोबाईल बँकिंग ॲपद्वारे खात्यावर खरोखर पैसे आलेत का याची खात्री करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे बँक खाते चालू ठेवा. मिळालेले पैसे लगेच काढून खाते पूर्णपणे शून्य करू नका. खात्यामध्ये पैसे थोडे शिल्लक ठेवा जेणेकरून बँक खाते सक्रिय राहील आणि पुढच्या महिन्याचा हप्ता येताना कोणती अडचण येणार नाही. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की पैसे मिळाले असल्यास काय करायचे आणि मिळाले नसल्यास कोणते उपाय करायचे. तुम्हाला या योजनेबद्दल अजून काय अडचण नसेल, जसे की फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा लॉग इन होत नसेल तर मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला आजही ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हो, तुमच्या गावातील नात्यातील सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून त्यांचीही चिंता दूर होणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा शासकीय योजनांच्या अचूक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.